नमः शिवाय. रुद्रसंहिता भाग 2 सतीखंड. अध्याय 1. सतीचे चरित्र व कठोर साधना. नारदेव ब्रह्मदेवाला म्हणाले, हे विधाता, शिवजींच्या कृपेने तुम्ही सर्वज्ञ आहात. सदाशिव जोगी आहेत, परंतु त्यांच्या मनात विवाहाचा विचार कसा निर्माण झाला? सती शिवपत्नी कशी झाली? दक्षावर रागावून तिने आपल्या देहाचा त्याग कसा केला? पुन्हा ती हिमालयाची कन्या कशी झाली? पार्वतीने कशा प्रकारे कठोर तपश्चर्या केली? तिचा शिवजींबरोबर विवाह कसा झाला? शिवजींच्या अर्ध्या शरीरावर तिला स्थान कसे प्राप्त झाले? भगवंताचे अर्धनारी नटेश्वर रूप काय आहे? या सर्व गोष्टी आपण सांगाव्यात ही नम्र प्रार्थना. ब्रह्मदेव म्हणाले, संध्या ही माझी कन्या आहे. तिचे अलौकिक असे सौंदर्य पाहून मी कामपीडित झालो. त्यावेळी महायोगी रुद्रांनी माझा धिक्कार केला आणि पितृधर्माचे स्मरण करविले. त्यानंतर ते कैलास पर्वतावर निघून गेले. मी मायेने मोहित झालो होतो, त्यामुळे त्यांच्याबद्दल माझ्या मनात वैरभाव निर्माण झाला. मी शक्तीची आराधना केली. महादेवांना मोहित करण्यासाठी दक्षापासून सतीची निर्मिती केली. दक्षसुता उमा हिने कठोर तपश्चर्या केली व रुद्राची पत्नी झाली. दोघांचा प्रपंच सुखाने सुरू झाला. यानंतर शिवजींच्या मायेने दक्षाच्या मनात अहंकार निर्माण झाला. ते रुद्राची निंदा करू लागले. त्यांनी एक मोठा यज्ञ केला. त्यामध्ये सहभागी होण्यासाठी मला, श्रीहरींना, देवांना व अनेक ऋषीमुनींना आमंत्रणे दिली, परंतु रुद्र आणि सती यांना बोलावले नाही. तरी देखील तिने वडिलांनी आयोजित केलेल्या यज्ञात जाण्याचे ठरवले. रुद्रांनी समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु सतीने हट्ट सोडला नाही. रुद्राला घेऊन सती वडिलांच्या यज्ञात आली, परंतु तिला कोणी मान सन्मान दिला नाही, विचारलं देखील नाही. रुद्राबरोबर कोणी बोलले नाही. सतीला हा अपमान सहन झाला नाही. तिने धगधगत्या यज्ञकुंडात उडी मारून सर्वांसमक्ष देहत्याग केला. सतीच्या देहत्यागाची वार्ता ही शंकरांना कळाली. त्यांनी गणासहित वीरभद्राला तेथे पाठवले. त्यांनी दक्षाचा शिरच्छेद केला व त्याचे मस्तक यज्ञकुंडात टाकले. पुन्हा वीरभद्र गणासह कैलासावर आला. त्यांनी महादेवास सर्व वृत्तांत सांगितला. सर्व देवतांनी शिवजींची स्तुती करून दक्षाला जिवंत करण्याची विनंती केली. शिवजींनी दक्षाला जिवंत केले. पुन्हा यज्ञ केला. सर्वांनी रुद्राची पूजा केली. तीच सती पुढे हिमालयाची कन्या झाली. तिचे नाव पार्वती असे ठेवले. तिने कठोर तपश्चर्या करून पुन्हा शिवांना पती म्हणून वरले. अध्याय 2 संध्या व कामदेवाचे प्रगटीकरण. नारद ब्रह्मदेवाला म्हणाले, हे विधाता, शिवचरित्रात भगवती सतीचे महत्व अधिक ज्यादा आहे, तरी कृपया विस्तारपूर्वक चरित्र सांगा. ब्रह्मदेव म्हणाले, नारदा, ही विस्तारपूर्वक कथा भगवान शंकरांनी विष्णूंना सांगितली. तीच पावन कथा मी तुला सांगतो. पूर्वी भगवान शंकर निर्गुण निराकार होते. उमेशशी विवाह केल्यावर ते द्विरूप झाले. ते सगुण बनले आणि शक्तिशाली झाले. त्याच्या उजव्या अंगातून विष्णूंची उत्पत्ती झाली, डाव्या अंगातून माझी उत्पत्ती झाली, हृदयातून रुद्रांची उत्पत्ती झाली. तेव्हापासून सदाशिवांची ब्रह्मा, विष्णू व रुद्र ही 3 रूपे क्रमशः सृष्टीकर्ता, पालनकर्ता व संहारकर्ता म्हणून प्रसिद्ध झाली. शिवजींची तपस्या करून मी सूर, असुर व देवगण आदी निर्माण केले. प्रजापती व देवश्रेष्ठींनी उत्पन्न केले. त्यामुळे मला फार समाधान प्राप्त झाले. मी प्रभावशाली मानसपुत्रांना निर्माण केले. तसेच माझ्या मनापासून अत्यंत मनोहर रूप असलेली कन्या निर्माण झाली. तिचे नाव संध्या. ती मंत्रजप करीत असे. तिच्या सौंदर्याने मुनिजन मोहित होऊ लागले. माझ्या मनापासून एक पुरुषही निर्माण झाला. तो अतिशय अद्भुत असा होता. त्याची अंगकांती सुवर्णासमान होती. त्याचे संपूर्ण शरीर हे बांधेसूद आणि लोभस होते. त्याच्या श्वासोच्छ्वासातून देखील सुगंध प्रगट होत होता. त्याच्या अंगावर केशराच्या उटीचा सुवास होता. त्याने माझ्याकडे पाहिले आणि मला नमस्कार केला. तो म्हणाला, तुम्ही खरोखर शक्तिशाली आहात. आता माझे कार्य सांगा. मला अनुरूप असे स्थान सांगा आणि अनुरूप पत्नी द्या. हे त्याचे बोलणे ऐकून मी अतिशय आश्चर्यचकित झालो. थोडा वेळ मी काही बोललोच नाही. मग मी त्याला म्हणालो, हे भद्रपुरुषा, तू आपल्या रूपाने आणि 5 पुरुष बाळांनी स्त्री पुरुषांना मोहित करून सृष्टीचे सनातन कार्य कर. तुझ्यासमोर त्रैलोक्यातील कोणीही उभा राहू शकणार नाही. मी, विष्णू आणि रुद्र सर्वजण तुला वश होऊन राहू. इतर तर तुझ्या समोर उभेच राहू शकणार नाहीत. तू गुप्तपणाने सर्वांच्या शरीरात राहून त्यांच्यासाठी सुखाचा उद्देश हो. तुझ्या पुष्पबाणाने सर्वांची मने वेधली जातील. तू त्यांच्या मनात सदैव जागृत राहशील.
तुझे हे कार्य सृष्टी प्रवर्तक रूपाचे असेल. माझे पुत्रच तुला नाव देतील. मी त्याच्याकडे पाहिले आणि मी कमलासनावर बसलो. अध्याय 2 समाप्त. अध्याय 3 ब्रह्माजीने कामदेवाला दिलेली शापवाणी. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, माझा अभिप्राय जाणून मरीची आदी ऋषींनी एकमेकांशी विचारविनिमय केला. माझ्या मनापासून उत्पन्न झालेल्या पुरुषास ते म्हणाले, तू आमचे व ब्रह्मदेवाचे चित्त विचलित केलेस, म्हणून तुला मंथन असे म्हणते. जगात तुझ्यासारखा सुंदर आणि कामरूप कोणी नाही, म्हणून तुझे दुसरे नाम कामरूप असे असेल. मदाचा प्रादुर्भाव करणारा म्हणून मदन आणि तुला दर्पण असल्यामुळे कंदर्प अशी देखील नावे असतील. तुझ्या एवढा कोणीही पराक्रमी नसेल. दक्षाची एक कन्या तुझी पत्नी होईल. कामदेवांनी आपल्या पुष्परूपी 5 बाणांना रोचन, हर्षण, मोहन, पोषण, मारण अशी 5 नावे दिली. त्याने या बाणांची परीक्षा घेण्याचा प्रयत्न केला. कोणावर काय परिणाम होतो हे कामदेवास पाहायचे होते. त्याने प्रत्यंच्या खेचता सुगंधित असा वायू वाहू लागला. त्यामुळे सर्वजण मोहित झाले. सर्वांच्या मनात कामविचार जागृत झाला. हे पाहून कामदेवाचा आत्मविश्वास जागृत झाला. त्यावेळी धर्मराज तेथे उभा होता. सर्वांच्या मनात पापबुद्धी निर्माण झालेली पाहून त्याला फार दुःख झाले. त्याने शंकरांचे स्मरण केले. त्यावेळी अर्थभावाने दिलेली हाक ऐकून शंकरजी तेथे प्रकट झाले. शंकर मला म्हणाले, विधाता, संध्या ही तुझी कन्या, तर मग तिच्याविषयी तुझ्या मनात कामविचार कसा काय निर्माण झाला? वेद तुझ्या मुखात आहेत, तरी पण सर्व ज्ञान तू विसरलास. तुझा विवेक कोठे गेला? एका स्त्रीला पाहून तुझे मन मोहित झाले. धिक्कार असो. शंकरांचे बोलणे ऐकून मला दरदरून घाम फुटला. मी कामविचाराचा त्याग केला. त्यासमयी दक्षाच्या घामातून एक कला उत्पन्न झाली. ती सर्वगुण संपन्न व अतिशय सौंदर्यवान अशी होती. तिचे नाव रती. तिचे रूप पाहून अनेक ऋषी मोहित झाले. निर्दोष अशा संध्येमुळे अनेक पितरांची सृष्टी अस्तित्वात आली. धर्मामुळे महादेव प्रकट झाले. त्यांनी ऋषींना आशीर्वाद दिला. ते निघून गेले. मला कामदेवाचा खूप राग आला. त्यामुळे मला लज्जित व्हावे लागले. मी त्याला शाप दिला, शिवनेत्रातील अग्नीने तू भस्मसात होशील. कामदेव घाबरला. त्याने उशाप मागितला. मी पुन्हा सांगितले, शिवजी ज्यावेळी विवाह करतील, पार्वती बरोबर त्यांचा विवाह झाला की तिला दुसरे शरीर प्राप्त होईल. हा उशाप ऐकून कामदेव व सर्व ऋषीमुनींना समाधान प्राप्त झाले. मी निघून गेल्यावर सर्वजण आपल्या स्थानी निघून गेले. अध्याय 3 समाप्त. अध्याय 4 कामदेव आणि रतीचा सुखाचा विवाह. नारदेव ब्रह्मदेवांना म्हणाले, त्यानंतर कामदेव आणि रतीचा विवाह झाला की नाही ते सांगा. ब्रह्मदेव म्हणाले, हे मुने, दक्ष कामदेवांना म्हणाले, मदना, माझी कन्या रती आहे. ती तुझ्याप्रमाणे सर्वांग सुंदर आहे. ती सुशील आहे. तुला ती सर्व गोष्टींनी अनुरूप आहे, तरी तिचा स्वीकार कर. मी सदैव तुझ्या समवेत राहीन आणि तुझ्या इच्छेच्या पलीकडे जाणार नाही. मदनाने या गोष्टीत तात्काळ संमती दर्शवली. त्या दोघांचा विवाह उत्तम प्रकारे संपन्न झाला. शास्त्रविधीप्रमाणे कन्यादान झाले. विवाहामुळे मदन व रती अतिशय सुखावले. रतीच्या सौंदर्यावर मदन मुग्ध झाला होता व मदनावरून रती जीव पोवाळून टाकण्यास तयार होती. दोघांचे एकमेकांवर अत्यंत प्रेम होते. या प्रेमामुळे त्याला आपल्या शापाचा देखील विसर पडला. आनंदाच्या रथात बसून दोघेजण प्रेमाच्या राज्यात राज्य करत होते. प्रेम हे जीवनाचे प्रमुख सूत्र आहे. या दिव्य प्रेमाने दुःखाचा विसर पडत असतो. सारी सृष्टी आनंदाने नटलेली दिसत असते. अंतरंगात प्रेमाची बाग फुललेली असते. तिचा सुगंध हृदयात आणि बाहेर सदैव नांदत असतो. अध्याय 4 समाप्त. अध्याय 5 संध्येला वसिष्ठांचा उपदेश. सूत म्हणाले, श्रोतेजनो, मदन आणि स्त्री यांच्या विवाहाची कथा ऐकून मुनिश्रेष्ठ नारद अतिशय प्रसन्न झाले. शिवजींचे स्मरण करून ते ब्रह्मदेवांना म्हणाले, तुमचे यक्षादी स्वस्थानी निघून गेल्यानंतर पितरांच्या उत्पत्तीला कारणीभूत ठरलेली संध्या कोणीकडे गेली हिची कथा सांगा. ब्रह्मदेव म्हणाले, संध्येने तपश्चर्या करून देहत्याग केला. मग ती महातिथीची कन्या झाली. तिचे नाव अरुंधती झाले. ती व्रताचे पालन करत होती. तिने वसिष्ठांशी विवाह केला. ती श्रेष्ठ प्रतिव्रता होती. त्यानंतर संध्या चंद्रभाग नावाच्या श्रेष्ठ पर्वतावर गेली. वसिष्ठांनी तिला शास्त्रशुद्ध तप कसे करावे हे सांगितले. ते संध्येला म्हणाले, तू शिवजींचे स्मरण करून त्यांना हृदयात धारण कर. ते 4 पुरुषार्थ देणारे आहेत. ते सर्व विश्वाचे जनक आहेत. त्यांच्यापासून सारे विश्व निर्माण झाले आहे. त्यांचेच मनोभावाने भजन कर. भजन ही श्रेष्ठ साधना आहे. शंभूच्या साधनेने
तुझ्या मनोकामना पूर्ण होतील, इच्छित फलाची प्राप्ती होईल. ओम नमः शिवायचा निरंतर जप करत जा. तू मौनात राहूनही शिवपूजन कर. उपवास करून तप केले की इच्छित मनोरथ पूर्ण होते. निस्वार्थ भावाने शिवाची पूजा कर. तुझी आराधना निश्चित सफल होईल. वसिष्ठांनी संध्येला उपदेश करून ते निघून गेले. अध्याय 5 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.